कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यातील नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आता आजपासून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार तर 26 नोव्हेंबरला उमेदवारांची यादी जाहीर होणार। अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून अक्षया नाईक यांना उमेदवारी तर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांची माहिती। कराडमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर। जिल्ह्यामध्ये शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण। राजेंद्र सिंग यादव शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार। बुलढाण्यातील नांदुऱ्याच्या तिरुपती नगरवासियांचा नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार। नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे महिला वर्ग आक्रमक। हिंगोलीच्या वसमत नगर परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू तर आता मतदारांची सहमती न घेता एका प्रभागामधून दुसऱ्या प्रभागात मतदार शिफ्ट झाल्याचा आरोप। वसमत शहरामध्ये अनेक प्रभागांमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचाही आरोप। वाशिम नगर परिषदेच्या 2 प्रभागातील 4 जागांसाठी भाजपकडून 47 इच्छुकांनी अर्ज भरले तर प्रभाग क्रमांक 7 आणि 11 यामधील 4 जागांसाठी आले सर्वाधिक अर्ज। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी। बुलढाण्यामध्ये भाजप शिंदेच्या सेनेमध्ये धुसफूस कायम। महाविकास आघाडी कामाला लागली। वसमतमध्ये मतदारांच्या संमतीशिवाय त्यांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकल्याचा मतदारांचा आरोप। तोडगा न निघाल्यास उपोषणाला बसणार वसमतमधील मतदारांचा इशारा। कराडमध्ये भाजपकडून नगरसेवक उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती। नगराध्यक्ष नगरसेवक उमेदवारीच्या मुलाखतीसाठी इच्छुकांची भाजप कार्यालयामध्ये मोठी गर्दी। कराडमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर। जिल्ह्यामध्ये शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारीही पूर्ण। राजेंद्र सिंग यादव शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार। अजित पवारांनी पुणे जिल्ह्यामध्ये निरीक्षक नेमले। स्थानिक पातळीवर आता युती करण्यासंदर्भात अजित पवारांना अहवाल देणार। वेळ कमी असल्यामुळे कार्यवाही करण्याच्याही अजित पवारांच्या सूचना। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या बिजवाई उन्नती वाणाला 8,530 रुपये एवढा उच्चांकी दर। वाशिम बाजार समितीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच सोयाबीनची 30 ते 32,000 क्विंटलपेक्षा जास्त आवक। कोल्हापूरच्या शिरोळमधील ऊस दर आंदोलनावर अखेर तोडगा। शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्यानं प्रति टन 3,500 रुपये दर जाहीर तर पहिल्या टप्प्यात 3,450 तर दुसऱ्या टप्प्यात 50 रुपये शेतकऱ्यांना देणार। हिंगोलीमध्ये केळीला भाव नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत तर क्विंटलला 20 रुपये सुद्धा भाव मिळत नसल्यानं केळीची तोडणी रखडली। पुण्यातील भाताचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर तालुक्यामध्ये 60% भात कापणीची कामं पूर्ण। अवकाळी पाऊस थांबल्यानंतर भात कापणी पूर्ण। आता मळणीच्या कामांना वेग। वर्ध्याच्या देवळी मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 151 कोटी 40,000 रुपयांची मदत। भिडी, अंदोरी आणि आंजी मोठी या 3 मंडळांसाठी अतिरिक्त 15 कोटी रुपयांची मदत जाहीर। गडचिरोलीमध्ये तेंदू संकलनाचे पैसे न मिळाल्यामुळे आदिवासी कुटुंबाची 2 महिन्यांची मेहनत वाया तर 70 गावांमधील 15,000 मजुरांचे पैसे बुडवून कंत्राटदार फरार झाल्याचाही आरोप। जिल्हा प्रशासनानं पैसे मिळवून देण्यात मदत करावी आदिवासी कुटुंबियांची मागणी। रत्नागिरीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी। रस्त्याच्या कडेला झुडपात बसलेल्या जखमी बिबट्याला वन विभागानं जेरबंद केलं। रत्नागिरीमध्ये केळंबे या परिसरातली घटना। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील T91 आणि SM1 हा वाघ जेरबंद तर मोहर्ली वनक्षेत्रातील मानवी वस्तीच्या ठिकाणी या वाघांचा वावर होता। वाघाच्या हल्ल्यामध्ये स्थानिकाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिक संतप्त होते। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू। महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक। नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको। पुण्यातील आंबेगाव परिसरामध्ये बिबट्याची दहशत कायम तर आंबेगाव तालुक्यातल्या थोरादळे या ठिकाणी 3 बिबटे फिरताना दिसले। नागरिकांमध्ये भीती। नांदेडच्या वडेपुरी शिवारामध्ये बिबट्याचं दर्शन। वडेपुरी ते नांदेड रस्त्यावर प्रवाशांच्या कारसमोर अचानक बिबट्या दिसला। यहाँ पे आते हैं क्या? सोलापूरच्या करमाळ्यामध्ये आई कमला भवानी कार्तिकी यात्रोत्सवाला सुरुवात। 5 देवतांच्या मिरवणूक यात्रेला भाविकांची मोठी गर्दी।
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघालेल्या पांडुरंगाच्या पादुकांचं निरास्नान संपन्न. निरास्नान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. मागील काही वर्षांपासून पादुका आळंदीमध्ये जात आहेत. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 1,300 तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर प्रति तोळा 1,21,300 तर चांदीचे प्रतिदर 1 किलो 1,52,000 बच्चू कडूंना काळे फासणाऱ्या 2 लाखांचं बक्षीस त्यांना देणार. तर भाजप ओबीसी सेलचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी जाहीर केलं बक्षीस. विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस बच्चू कडूंनी जाहीर केलं होतं. मालेगावातील शेतकऱ्यांकडून राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी. शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाचा दयनीय या ठिकाणी त्याची परिस्थिती समोर. कोल्हापुरातील पैलवान आणि सजग नागरिकांचं एकत्र येत यासंदर्भात आंदोलन. शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आंदोलन निषेध. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सकल ओबीसी आणि भटके मुक्त महासंघाचा जालन्यात मोर्चा. हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा. बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा. लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा 42वा गाळप हंगाम सुरू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित. नाशिकच्या मालेगावात मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये कामगार मेळावा संपन्न. 2022 मधील वंचित असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीचं सानुग्रह अनुदान 4,26,00,000चा धनादेश सुपूर्द. वैभव खेडेकरांचं सोशल मीडियावरील स्टेटस पुन्हा चर्चेत. नुकतेच भाजपवासी झालेल्या खेडेकरांचा नगराध्यक्षपदावर दावा. खेडेकरांची पत्नी वैभवी खेडेकरांचे भावी नगराध्यक्ष म्हणून स्टेटस व्हायरल. जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटेंना जीवे मारण्याची धमकी. गंगाधर काळकुटे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी. संतोष देशमुखांनंतर तुझाच नंबर होता अशी अज्ञाताची धमकी. नाशिकच्या मालेगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरेंना धक्का. ठाकरेंच्या सेनेतील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेना या राजकीय पक्षाची नवी सुरुवात. यशवंत सेना या सामाजिक संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर. धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर यशवंत सेनेनं दिला लढा. सिन्नर निफाडला जोडणाऱ्या रस्त्याची नायगाव या ठिकाणी दुरावस्था. तर रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची मोठी कसरत. तात्काळ हे रस्ते दुरुस्त करून देण्याची मागणी. चंद्रपुरात वन विभाग करणार हमखास व्याघ्र दर्शनाची व्यवस्था. 515 एकर परिसरामध्ये साकारणार चंद्रपूर टायगर सफारी. तर वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह साकारणार अमेरिकन आफ्रिकन सफारी. लातूरच्या उदगीरमध्ये धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. जरांगेंच्या निषेधार्थ मुंडेंवर झालेल्या सगळ्या आरोपांचा यावेळी निषेध केला. मंत्री चंद्रकांत पाटलांनी झोपडीत राहणाऱ्या सनी फुलमाळीचं पालकत्व घेतलं. चंद्रकांत पाटील 50,000 रुपये महिन्याला पगारात न देणार. सनी फुलमाळीनं कुस्तीमध्ये 17 वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावलं. एसटीच्या सुरक्षा विभागावर लवकरच आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक होणार. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन विभाग आणि एसटी महामंडळानं घेतला निर्णय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये करार पद्धतीनं सहाय्यक प्राध्यापक पद भरती. तर आता निवड झालेल्या उमेदवारांना आजपासून 12 नोव्हेंबरपर्यंत नियुक्तीपत्र मिळणार. राज्यातील 170 तहसीलदारांची पदोन्नती होणार. तर 85 नायब तहसीलदारांची तहसीलदारपदी पदोन्नती. सोबतच 100 जणांची नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती होणार. नागपूर विभागातील महसूल सेवेतील 22 मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती. महसूल मंत्री बावनकुळेंच्या भूमिकेनंतर या प्रक्रियेला वेग. पदोन्नतीसाठी निवडणूक आयोगाची मान्यता. पुण्याच्या खेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लाडक्या बहिणींना देवदर्शन यात्रा. तर रेटवडी वाफगाव या परिसरातनं 5,500 महिला कोल्हापूर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी रवाना. खडकवासला धरणासमोरील पुलाची दुरुस्ती होणार. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल धोकादायक असल्याचं स्पष्ट. पूल दुरुस्तीसाठी 2.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित. जळगावात थंडीच्या प्रमाणात वाढ या ठिकाणी कायम. तर जिल्ह्यामध्ये 10.5 अंश सेल्सिअसची नोंद. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय. परिसरात सध्या धोक्याची चादर. बुलढाण्यामध्ये गारठा वाढला. जिल्ह्यात तापमान 13 अंशांवर. तर हवामान बदलामुळे आरोग्यावर सुद्धा परिणाम होणार असल्याचं समोर. नाशिकच्या निफाडमध्ये पारा घसरला. कुंदेवाडीमधील गहू संशोधन केंद्रात 9.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद.
अकोला जिल्ह्यात गोठवणारी थंडी पडायला सुरुवात. नागरिकांनी थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला. ग्रामीण आणि शहरी भागात थंडी वाढली आहे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.